नमस्कार मंडळी, मी श्रावण विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. मी आज थोडी एक्साइटेड आहे. का बरं? कारण मी आले आबाच्या धाबामध्ये. आणि आता इथे मी एका खास खास व्यक्तीसोबत खूप छान जेवणार आहे, खूप सुंदर सुंदर ट्रॅव्हल बद्दलच्या गप्पा मारणार आहे आणि ती इतकं एक्सप्लोर करते की मला प्रश्न पडलाय की तिला वेळ कसा मिळतो. ती म्हणजे दुसरं कोणी नसून आपली जुई गडकरी. हाय जुई, कशी आहेस? मी मजेत. तू कशी आहेस? मी मस्त. ऍक्च्युली ना मला एक सांगायचं, जुईने माझ्यासाठी गिफ्ट आणलंय आणि थँक्यू सो मच. असं नाही, पण आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटलो म्हणून. हो, थँक्यू. आणि मला माहितीये तू खूप छान सोलो ट्रॅव्हलर पण आहेस आणि खूप छान फिरतेस. तू मला असं वाटतं सुट्टी कधी मिळते ह्याची वाट बघत असतेस आणि त्यानुसारच प्लॅन करत असतेस. पण आता आपण खायला पण आलो हो, आणि तुझं फेवरेट जेवण येणार आहे. कशी वाटतं तुला? खूप छान. 2 आवडत्या गोष्टी करणार आहे मी आज. एकतर फिरण्याबद्दल गप्पा मारणार आहे हा. आणि आवडतं जेवण जेवणार आहे. येस, ऍक्च्युली ना आता इथे आपण आलो आहोत, पण तुझं फेवरेट काय आहे जेवणामध्ये? मला व्हेजिटेरियन फूड काहीही आवडतं आणि सगळ्यांनाच माहिती की मी कांदा लसूण नसलेलं जेवण जेवते, त्यामुळे आपलं घरगुती पद्धतीचं जे काही असेल ते सगळं मला खूप आवडतं. ओके. आणि जसं मी म्हणाले की तुला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं आणि आपण खूप गप्पा मारल्या ह्या इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी आणि आपल्याला बरंच कळालं एकमेकींबद्दल. तर मी असं विचारेन, आता रिसेंटली जी तू फिरलीयस आणि त्याच्यानंतर तिथली एक सुंदर मेमरी तुला सांगावीशी वाटेल तर कुठली असेल? मी रिसेंटली म्हणजे काही महिन्यांपूर्वी मी हाँगकाँगला गेले होते आणि तिथे लँटाव आयलंडला गेले होते. सो हाँगकाँग बेसिकली हे समुद्राच्या काठी वसलेलं सगळं शहर आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी 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 आहे आणि तिथे आयलंड्स आहेत. बेसिकली सगळे आयलंड्स मिळून हाँगकाँग, चायना ह्या सगळ्या गोष्टी बनतात. आणि तेव्हा तिथे लँटाव आयलंडला गेले मी. सो गंडोला राईड होती एका कोस्ट पासून दुसऱ्या कोस्ट पर्यंत आणि पूर्ण हाँगकाँग ना खूप असं काय म्हणतो बिल्डिंग आणि असं खूप मॉडर्न आहे. पण लँटाव आयलंड हे ह्या सगळ्यापासून खूपच सेपरेटेड आहे आणि शांतता तिथे म्हणजे बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे आणि खूपच शांतता होती तिथे आणि नेचर ऑफकोर्स डोंगर आहे छान, झाडं पानं फुलं प्राणी हे सगळं बघून मला तिथे खूप छान वाटलं. सो हाँगकाँगचा सगळ्यात मेन पार्ट लँटाव आयलंड होतं. जसं मी म्हणाले की तुझ्या बोलण्यात खूप वेळा हिरवळ आली, तर तू अर्थच्या जवळ आहेत का, म्हणजे पृथ्वी मातेच्या जवळ आहेत का? तुला असं खूप कनेक्टेड वाटत असेल ना त्यांच्यासोबत? आणि आता मी कर्जतची मुलगी आहे त्यामुळे मुळातच गावातली आहे आणि मातीशी पहिला संबंध, कारण फॅमिली शेतकरी आहे त्यामुळे संबंधच मातीशी जोडलेला आहे सगळा. आणि काय सांगू, मला कर्जतच्या आसपासच्या डोंगरांवरती फिरायला खूप आवडायचं. आजही माझा ग्रुप आहे कर्जतला, जे आम्ही सगळे ट्रेकर्स आहोत आणि प्रॉपर काही मित्र तर माउंटेनियर्स आहेत प्रॉपर, जी मी पण माउंटेनिअरिंग शिकली आहे प्रॉपर. सो आम्ही तसे फ्रेंड्स आहोत सगळे. सो ट्रेकर ग्रुप आहे आमचा आणि आम्ही आसपासची सगळी म्हणजे पर्वतरांगा सगळ्या कव्हर केलेल्या आहेत, सगळे ट्रेक केलेले आहेत. मी रॅपल केलेले आहे प्रॉपर. सो मी जितकी जास्त झाडांमध्ये असते ना तितकी मी शांत आणि मला छान वाटतं. म्हणजे जितकी झाडं पानं फुलं दरी डोंगर ह्या सगळ्या नेचरच्या जवळ मी जितकी असते तितकी मी शांत असते आणि तितकी फ्रेश राहू शकते. ओके. तू म्हणालीस की लहानपणी तुला खूप असं ते पृथ्वी गोल होतात फिरवायचे आणि तू सगळं सिलेक्ट करायची तसं. ते तर गेम मध्ये होत होतं. खेळ खेळायचं. पण आताही तू तसंच करते? हो, आताही मी लिटरली तसंच करते. म्हणजे ऑफकोर्स बजेट आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा किती वेळ आहे आपल्या हातात ह्या गोष्टी डिपेंड करतात. पण मला आजही आवडेल असं की समोर एक ग्लोब आहे तो फिरवायचा आणि बोट ठेवायचं, थांबला की जो जो देश समोर असेल तिथे फिरायला जायचं. ओके. लहानपणापासून आवड वाढत गेली प्लस वाटत गेली आणि की आई बाबांसोबत फिरायचं, हा एक पहिला मुद्दा असतो. आणि दुसरा मुद्दा असा असतो की स्वतः जेव्हा पैसे कमवायला लागशील तेव्हाच मी फिरायला जाणार. तुला कुठला मुद्दा आवडला होता? आई बाबांनी मला फिरण्याची गोडी लावली, कारण मी आई बाबांबरोबर जवळजवळ इंडिया पूर्ण कम्प्लीट केला, भारत. म्हणजे आई बाबांना आवड आहे मला खूप आवड आहे. आणि माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप मी स्वतःच्या पैशाने गेले आणि मग बाकी सगळ्या इंटरनॅशनल ट्रिप सोलो ऑफकोर्स आणि स्वतःच्याच पैशाने गेले, कारण मला एक वाटायचं नेहमी की बाहेर जायचं असेल तेव्हा मी माझ्याच पैशाने जाणार आणि मी तसं केलं.
सो शाळेत असेपर्यंत, कॉलेजला असेपर्यंत, जोपर्यंत मी कमवत नव्हते तोपर्यंत आईबाबांनी मला खूप फिरवलं आणि इंडियातल्या मेजर सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या. आजही मी आपल्या देशातल्या अशा काही गोष्टी फिरतीये जिथे आपण म्हणतो ना की व्हिजिटर्स फार नसतात किंवा ट्रॅव्हल टुरिस्ट स्पॉट्स नसतील, पण काही ऑफबीट डेस्टिनेशन आहेत किंवा काही देवस्थानं आहेत, अशा सगळ्या ठिकाणी मी दरवर्षी जात असते. अच्छा, तुझं मग फेवरेट देवस्थान कुठलं? मी केदारनाथ बद्रीनाथचे केलं. हम्म. ते तिथे जाऊन मला जे जाणवलं ना ते मी एक्सप्रेस नाही करू शकत. आणि तेही लिटरली घरी लॉकडाऊन जर संपत होतं आणि केदारनाथ तेव्हा फर्स्ट टाइम उघडलं होतं पोस्ट लॉकडाऊन. आणि घरात बसल्या बसल्या जस्ट मनात आलं की थॉट येतो मनात की एक जायची इच्छा आहे. मी जस्ट चेक करत गेले मी की फ्लाईट्स अवेलेबल आहेत किंवा पुढच्या सगळ्या गोष्टी. एक ओळखीचे होते ऑपरेटर तिकडचे, त्यांना फोन केलं, बोला हा आजा. आणि लिटरली मी तिथे बसल्या बसल्या सगळी फ्लाईट्स बुक केली. ओके, सो माझं असं झालं की म्हणजे इतकी मी आणि अगदी 4 दिवसात मी निघाले जायला. वा, इतकं हो. आणि जो अनुभव होता माझा, मी बोलवणं आलं होतं. बोलवलं. मी अनुभव तो सांगूच शकत नाही, इतका सुंदर अनुभव होता. आणि मग त्यानंतर मी परत आले मुंबईत आणि त्यानंतर काही दिवसांनी ठरलं तर मग लिफ्टच झाली. हो, वा, मला फोन तिकडनं आल्यावर आला. कमाल. येस. तुझं आलं आवडतं हो, भरली भरली वांगी आणि आलेली भाकरी. अरे वा, हे पण आहे. आणि इथे मस्त वांग्याचे काप पण आहेत. बरं, हे सगळं कांदा लसणाशिवायचं जेवण आहे yes. छान इथे. कारण घे श्रावणी, येस येस नक्की. वाढू तुला? नको घे तू, येते. थँक्यू. हे मी घरी पण करते आणि मला हे खूप आवडतं. स्पेशली ऍक्च्युली तुझ्या बरोबर जेवायला यायचं की प्रश्न वा, आवडलं. खूप छान आहे. भूक लागली. मी विचारत होते की तुझ्यासोबत जेवायचं म्हटलं की पहिला प्रश्न येतो की जैन फूड तुला पाहिजे असतं. त्यामुळे खरंच हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण जसं चला काहीतरी आज तडका फडकी हो, हो. झणझणीत जेवूया. मग तू बाहेर फिरायला जातेस तेव्हा काय करतेस? कारण तुला तर खूपच रिस्ट्रिक्शन्स होतात. हो, अगं पण तुला सांगू का, आपल्याला जितकं वाटतं तितकं कठीण नाहीये. आता जैन फूड जगात सगळीकडे अवेलेबल आहे. म्हणजे राईट फ्रॉम फ्लाईट्स, तुम्ही जेव्हा इंटरनॅशनल फ्लाईट सिलेक्ट करता तेव्हा पण तिथे तुम्हाला फूड ऑप्शन अवेलेबल आहे. तिथे तुम्ही हिंदू, व्हेज, जैन मील असं मेन्शन करायचं. ओके. कारण बाहेरच्या देशांमध्ये व्हेज मील मध्ये सुद्धा ते लोक चिकन आणि फिश किंवा एग्जला इन्क्लूड करू शकतात. असं एकदा माझ्याबरोबर झालेलं. म्हणून हिंदू, जैन, व्हेज मील असं मेन्शन करायचं. अच्छा. सो यू आर डन. तुम्हाला सगळीकडे बाहेर जाताना फूड पॅकेज मध्ये पण तुम्हाला जैन मील मिळत जातं. ओके. आपण मगाशी म्हणत होतो की सोलो ट्रॅव्हल करताना ऍज अ मस्ती मस्ती आपण म्हणतो की आपण खरंच करू, पण ते हो. रिस्की आहे. तुझ्या मते तुला पण एक्सपिरियन्स झाले असतील किंवा तू किती प्रिकॉशन घेतेस, कुठल्या प्रकारचा प्रवास करतेस आणि जाताना किती सिक्युरिटीने जातेस? जेव्हा पहिल्यांदा मी इंटरनॅशनल ट्रॅव्हल केलं ना, मी ऑफकोर्स एकटीच गेले होते. काही एका ओळखीच्यांकडनं मी बुकिंग करून दिले. आणि आपण काय करतो जनरली छोटं डेस्टिनेशन बघतो. फर्स्ट टाइम ट्रॅव्हलर्स असतात ते जनरली थायलंडला वगैरे जातात. सो मी पण तिथनं सुरुवात केली कारण तसं स्वस्त आहे. आणि मला सांगायला आवडेल 37,000मध्ये मी 7 दिवस फिरले होते, वा, इन्क्लुडिंग फूड. वा, थायलंडला इन्क्लुडिंग फ्लाईट्स. आणि हे कशाने पॉसिबल झालं तर मी ऑफ सीझनला गेले. अच्छा. सो माझं पहिलं हे असतं की मी ऑफ सीझनला फिरते. ओके. कारण तुम्हाला सगळे कॉस्ट तेव्हा कमी मिळतात, तुम्हाला गर्दी कमी मिळते सगळीकडे. आणि जिथे ज्यासाठी चाललोय ना ते छान बघता येतं. आणि जेव्हा मी पहिल्यांदा बाहेर गेले तेव्हा मला असं जाणवलं की आपल्याला जेव्हा मुलगी एकटी बाहेर जाते तेव्हा सिक्युरिटी असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे उद्या तुम्हाला तिथे काही झालं किंवा काहीही तुम्हाला काहीतरी सेफ्टी असणं गरजेचं आहे तुमच्या बरोबर. बाहेरच्या देशात आपल्याला काहीच माहित नसतं, त्यामुळे तुमचा टूर ऑपरेटर हा खूप मोठा पाहिजे. हे मला जाणवलं बाहेर गेल्यावर की उद्या कोणीतरी आपल्या पाठीशी असं भक्कम असायला पाहिजे ज्यांना त्या देशांमधला अनुभव आहे, ज्यांची तिथे ओळख आहे. त्यामुळे ती एक मेन सेफ्टीची गोष्ट मला जाणवली. आणि त्यानंतर मग मी नेहमी मोठे टूर ऑपरेटर्स असतील तर तसं त्यांच्या थ्रूच बुकिंग करते. ओके. सुरूवर आपण येस. खाता खातात बोलूया. अजून एक गोष्ट होती ती म्हणजे तुला असं कधी जाणवलंय का तू एका जागेवर गेलीयस आणि तिथली जागा खूप अशी कनेक्टेड आहे की गेल्या जन्मी आपण इथे आलो होतो का, हा कधी कधी अनुभव आपल्याला येतो किंवा देजावू हा प्रकार पण खूप वेळा अनुभव होतो की इथे मी आलेली का, हे मी सेम बोललीये, हे मी सेम केलंय, असं कधी जाणवलंय का? स्वित्झर्लंडला काय झालेलं? मी युरोप म्हणजे मला समहाव लहानपणापासून युरोप बद्दल खूप फॅसिनेशन होतं. ओके. आणि जेव्हा मी गेले तेव्हा स्वित्झर्लंडला असताना असं झालं होतं की मला सगळंच असं वाटत होतं की हे डोंगर, हे मी ना आणि मजेत मजेत म्हणायचे मी की हा मी हिमालयास बघितलेत, मी सह्याद्रीच बघितलेत, आता मला अल्प्स बघायचे.
जर्मन आल्प्स वेगळे आहेत आणि स्विस आल्प्स वेगळे आहेत. ओके सो मी दोन्ही बघितले. ओके आणि मला असं झालं ते बघायचं तुम्ही तिथे पोहोचले ना जेव्हा, तेव्हा मला असं वाटायला लागलं की आय बिलॉंग हिअर. मला यायचंच नाहीये परत. तिथली शेतं बघितली, तिथलं सगळं बघितलं आणि मला असं झालं की इट्स गिव्हन अ चान्स. आपल्या घरात आपल्याला उदरनिर्वाहासाठी फार आपल्यामध्ये प्रेशर नसेल तर मी इथे येऊन शांत लाईफ जगेन. इतकं हो. सुंदर स्वित्झर्लंड. म्हणजे मला कधीच असं झालं नाहीये की मी होमसिक आपण होतो ना बाहेर गेल्यावर. युरोप प्लेस जिथे मला वाटलंच नाही मला परत घरी यायचंय. हो इतकं सुंदर आहे ते. म्हणजे म्हणतात ना की इट इज इन दी एअर आणि तसं आहे. खूप सुंदर, खूप स्वच्छ, शांत आणि मुळात तिथे माणसंच कमी आहेत अगं खूप. अच्छा गर्दीच नाहीये, कशाचीच काही नाही आणि सगळं जे काही आहे ते इट इज ओनली नेचर. सो निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही तासन तास बसू शकता. वॉटरफॉल्स आहेत तिथे, नद्या, हे सगळं तिथली मोठी मोठी लेक्स आहेत. सो तुम्ही तिथे तासन तास बसून आहे ना, तुम्हाला म्हणजे माझ्यासाठी ती थेरपी आहे. मी कितीही तास झाडांच्या खाली बसू शकते, हो डोंगरांवर बसू शकते, समुद्रासमोर बसू शकते आणि मला अजिबात त्रास होत नाही. सो मला तिथे तसं झालं आणि असं वाटलं की आता मला परत काही दिवसांनी मी परत जाणार स्वित्झर्लंडला. वा वा म्हणजे आपली मुलगी स्वित्झर्लंडची बरं का. मुंबईचीच आहे मुलगी. पण आवडलं मला ते. आणि आपण म्हणतो की प्रवास करताना आपल्याला काहीतरी शिकायला पण मिळतं किंवा प्रवास करत असताना आपण आपल्याला शोधत असतो. तुला कधी तू स्वतःला भेटलीयस का आणि तुला काय शिकायला मिळालं? एक वर्षी असं झालं होतं, आपल्या आपल्या लाईफमध्ये काही अप्स अँड डाऊन्स असतात. माझा वाढदिवस येत होता आणि त्या दिवशी मी एकटी सोलो ट्रेकला निघून गेले आणि अंधारबन नावाचा तामिणी घाटाच्या पुढे मुळशीच्या इथे ट्रेक आहे. अच्छा तो अंधारबन मी एकटीने केला, नाईट ट्रेक. हो वेगवेगळे ग्रुप्स होते पण मी तो ट्रेक एकटीने केला आणि तो जो ट्रॅव्हल होता पूर्ण, तेव्हा मला जे जाणवलं ना की मला असं जाणवलं की कधी कधी आपण खूप गोष्टींसाठी इतरांवरती डिपेंडेंट असतो. त्या व्यक्तीवर माझं सगळं अवलंबून आहे, त्या व्यक्तीवर माझं सुख आहे, त्या व्यक्तीवर सगळं किंवा कुठलीही व्यक्ती कुठल्याही गोष्टीवर. तेव्हा मला असं जाणवलं की मी माझं माझं करू शकतेय. हो ते मला सगळ्यात जास्त रिअलायझेशन झालं. तेव्हा हेल्थ वाईज पण आय वॉज डाऊन आणि सगळ्याच आपल्याला खूप नेगेटिव्हिटी येते ना, तशा काळात मी तिथे गेले होते आणि मला खरंच असं वाटलं की नाही, मी खरंच पॉवर घेऊन परत आले. ओके आणि त्या ट्रेक मध्ये अशी अजून एक गोष्ट तुला कळाली आहे का की प्रवास खूप महत्वाचा आहे. खूप एखादी जागा व्हिजिट करणं हे आपल्या मानसिक शुद्धीकरणासाठी खूप छान आहे. गरजेचं आहे. म्हणजे बोलतो ना की रास्ता खूबसूरत आहे मंजिल से भी, त्यातलंच आहे. ते जे डेस्टिनेशन आहे त्यापेक्षा तो जो प्रवास आहे तिथे जातानाचा येतानाचा, तुम्ही जे स्वतःशी कॉन्व्हर्सेशन करता ह्या प्रवासांमध्ये, ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सोलो ट्रॅव्हल करावं. ओके कारण तुम्ही स्वतःशी इतके बोलता तेव्हा जी गरज आहे आपल्याला इतरांशी बोलण्यापेक्षा स्वतःशी बोलण्याची, स्वतःशी काही गोष्टी क्लिअर करण्याची आपल्याला खूप गरज असते. ओके आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण एकटे जेव्हा प्रवास करतो ना तेव्हाच होतात. नाही त्यात प्रत्येकाने स्वतःसाठी हा वेळ काढायला हवा. तू आताच मेन्शन केलंस की तू खूप आजारी होतीस आणि मला असं वाटतं तुझ्याकडे ना तो एक मायनस पॉइंट आहे की तू सतत आजारी पडतेस तर तुझी बॉडी तुला तेवढी सपोर्ट नाही करत. पण तू प्रवास सुद्धा करत असतेस. मग तू त्या गोष्टी कशा मॅनेज करते? कारण प्रवासामध्ये आपली कधीही म्हणतात ना की आजारी आपण कसेही पडू शकतो. हो, तू तेव्हा काय करतेस? मी आधीच खूप काळजी घेत असते सगळ्या गोष्टींची. आता ऑटो इम्युन ज्या गोष्टी असतात त्या आपल्याही हाताबाहेर आहेत, त्या कशाच्याही हाताबाहेर आहेत. पण ऑफकोर्स काळजी आपण सगळ्याची घेऊच शकतो. जाण्याआधी एकदा चेकअप रेग्युलर करणं किंवा रेग्युलरली तुमचं डाएट व्यवस्थित ठेवणं, तुमची एक्सरसाइज रुटीन किंवा तुमचा स्टॅमिना नीट मेंटेन राहील अशा गोष्टी करणं. कारण जेव्हा तुम्ही प्रवासाला जाता तुम्हाला खूप चालावं पण लागतं. हो तुम्हाला वजन घेऊन पण खूप चालावं लागतं. तर त्यामुळे मी स्वतःला तसं प्रिपेअर केलेलं आहे आणि मी ट्रेकर असल्यामुळे माझा स्टॅमिना तसा व्यवस्थित आहे आणि मी रोज वॉक करते किंवा मला जेवढं पॉसिबल होईल तेवढा वर्कआउट करून मी स्वतःला तेवढी स्ट्रॉंग ठेवते. ओके मग मी आजारांना पुढे जाऊ देत नाही. मला पुढे जायचं असतं आणि मग मी तसं करते मॅनेज. ओके आता मेन मुद्द्यावर येऊया. तू प्रवासात आता जायचंय, तुला प्लॅनिंग ठरलंय की तर तू स्वित्झर्लंडला जाणार आहे. त्याच्या आधी जी धावपळ असते पॅकिंगची, तू मेसी पॅकिंग करतेस की तुझं कट टू कट ठरलेलं असतं? व्यवस्थित. मला असं वाटतं ना सगळ्या गोष्टीचं माझ्या पेपरवर असतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या गोष्टींची लिस्ट असते माझ्याकडे. हो. माझी डायरी आहे ट्रॅव्हलिंगची. ओके सो त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे इसेन्शियल्स लिहिलेले आहेत. कपड्यांच्या बाबतीत लिस्ट असते. इतर गोष्टी फॉर एक्झाम्पल आपण ज्या प्रदेशात जातोय तिथे काही स्पेशल गोष्टी लागणार आहेत की अचानक पाऊस पडू शकतो, सो छत्री
किंवा हॅट, ह्या सगळ्या गोष्टी मी सगळं पॅक करते आणि मी खूप हेवी पॅकर आहे. त्यामुळे येताना माझी एक बॅग एक्स्ट्रा असते आणि जर कोणी ग्रुपमध्ये असेल इंडियन किंवा जवळपास जाणार तर मी त्यांच्या नावावर चेकिंग करते मग. जुगाड. खूप म्हणजे मला हे युरोप सेक्टरला जाणवलं होतं. मी ज्या एअरलाईननी गेले होते ती खूप महागडी एअरलाईन होती आणि लिटरली $35 ते पर केजी सांगत होते मला, €35 पर केजी. म्हटलं आता काय करायचं. बरं मी ज्या ऑपरेटर थ्रू गेलेले त्यांचे बरेच ग्रुप आलेले होते. सो एक काकू होत्या अशा, मी त्यांना विचारलं आपका कितना बडा बॅग आहे? बोलले नाही इतना ही आहे. म्हटलं चला टाकली. हे क्लिक होणं पण महत्वाचं आहे त्यावेळेला. म्हणून मग मी काय करते बाई, मी खूप एकदा शॉपिंग करते. मी हेवी पॅकर आहे त्यामुळे येताना माझी एक बॅग एक्स्ट्रा असतेच. पण तिथून येऊन जाते ते एक बॅग रिकामी. अगं बरेच आम्ही युरोपला, मी रोम मध्ये एक ट्रॉली बॅग एक्स्ट्रा खरेदी केली तिथे मस्त आली. थायलंडला एक ट्रॉली बॅग एक्स्ट्रा खरेदी केली. अशा मी बऱ्याच ठिकाणी खरेदी केल्या तिथे. कारण इंटरनॅशनली परत येताना तुम्हाला मोठीच बॅग लागते चेक इन करायच्या दृष्टीने, लॉक व्हायला हवी अशी बॅग. सो असं सगळ्या गोष्टी खूप जुगाड मला करावे लागतात. एअरपोर्ट पण माझ्याकडे आता वेईंग मशीन पण आहे, वेईंग स्केल आहे. ओके. सो तो मी हुक लावून चेक करते माझी बॅग किती आहे. सो मग मी बघते की 2 किलो बॅग आहे, म्हणजे अजून 2 किलोचं शॉपिंग करू शकते. आणि मी असं करते. सो घरातनं निघताना पण ती वेईंग स्केल चेक करते, ती मी घेऊनच जाते तो काटा. तिकडे पण चेक करत राहते सतत की काय कमी जास्त करायला पाहिजे, कुठल्या बॅग मध्ये काय जाईल, सगळं करते. एअरपोर्ट लुक कधी मॅटर करतो का तुला, की जुडा बांधला आणि गेलीस? कम्फर्ट मॅटर करतो माझ्यासाठी आणि कोणी पॅपराझीज माझ्यासाठी तर येणार नाहीये एअरपोर्टला बघायला मी काय घालून चाललीये. त्यामुळे मला जे छान वाटतं मोठ्या प्रवासासाठी जे कम्फर्टेबल आहे ते मी घालते. आणि रील्स मॅटर करतात की स्वतः? रिअल लाईफ माझ्यासाठी तिथे मॅटर करतं, रील्स मॅटर नाही करत. कधी असं वाटलं नाही का की आपण ब्लॉगिंग स्टार्ट करूया आणि बऱ्याच गोष्टी मेन्शन करूया, प्रेक्षकांना दाखवूया मी इथे गेली होती आणि फिरलीये, छान आहे? लवकरच सुरू करणार आहे. ओके. आणि आता समज इतका प्रवास तू केलेस, तुम्हाला असं वाटते 12 फिरलीस देश? 14 देश फिरलीये. मग कधी असं एखादा वेगळा अनुभव आलाय का आणि तुझे इंट्युशन्स बोलले की तू तिथे जाऊ नकोस आणि तू ते ऐकलंय? थायलंडला ओके. रात्री 2:30 वाजता मी आपली कुठली स्ट्रीट ती नावच का विसरले मी, त्या स्ट्रीटलाच मी जो इंडियन ग्रुप होता आमच्या हॉटेलमध्ये स्टे करणारा, जो माझ्या टूर ऑपरेटरनी बुक केलेला, त्यांच्यापासून मी सेपरेट झाले रात्री 2:30 वाजता. वॉकिंग स्ट्रीट नाव आहे ती. तो एरिया तसा न जाण्यासारखाच आहे आणि तिथे, आणि मी तिथे हरवले, त्यांच्यापासून सेपरेट झाले. आणि नंतर मला असं झालं आता आपल्याकडे 2:30 वाजलेले आहेत रात्रीचे, तिथे खूप अशा भयानक गोष्टी सुरू होत्या माझ्या आजूबाजूला. म्हटलं फोन पण चालत नव्हता, काय माहिती रेंजला काय झालं होतं, फोन करू शकत नव्हते. मला एक सवय आहे आणि मी जिथे जाते ना तिथे मी लँडमार्क साठी बिल्डिंग लक्षात ठेवते. ओके. आणि बरेचदा असंही होतं की त्या दिवसा दिसणाऱ्या बिल्डिंग रात्री वेगळ्याच दिसतात लाइटिंग ऑन झाल्यावर. सो मी बोर्ड आणि हे असं सगळं फोटो काढून जाते जाताना. सो मला रूट लक्षात राहतो. रात्री मग मी म्हटलं की आपलं हे हॉटेल असं असं होतं, त्याच्या आसपास हे होतं, आणि मग मी रिव्हर्स जायला लागले. सो मला ते बोर्ड जसे दिसायला लागले, मी अराउंड 3:15 3:30 वाजता मी चालत पोहोचले माझ्या हॉटेलमध्ये. तोपर्यंत तो जो ग्रुप होता ते लोक लाईक ही एकटी मुलगी हरवली आहे, कशी येणार काय. सो मला तिथे एक अनुभव आला, पण मला असं वाटलं की आपण करू शकतो, म्हणजे पॅनिक न होता अशा देशात गेल्यावर, अशा ठिकाणी अडकल्यावर, की आपण जर का शांतपणे विचार केला की काय काय करू शकतो. तर मी आता फोटोज काढलेले होते रूटचे, म्हणून मला कळलं सो हिअर आफ्टर ऑल्सो मी हे करू शकते कुठे. सो मला तो एक तिथे अनुभव आला होता की अशा ठिकाणी अडकलोय, अशा ठिकाणी असे गेलोय, पण तिथे कोणीही त्रास द्यायला आलं नाही, कोणीही काही, म्हणजे सेफली आले मी पूर्ण. सो तसा एक चांगला अनुभव आला. जेवण जेवून कसं वाटलं? कारण मला तर फार आवडलंय जेवण. मला पण खूप छान वाटलं, आणि मुळात कांदा लसूण नसलेलं जेवण पण इतकं छान, म्हणजे मी रोज अनुभवतेच, पण रेस्टॉरंटमध्ये सुद्धा मला इतकं छान मिळालं. मला असं खूप तृप्त झाल्यासारखं वाटतं. कारण तुझ्यामुळे, खरं सांगू, तुझ्यामुळे मी हे ट्राय केलं आणि मला फार एक्सपेक्टेशन नव्हते. मी ऐकून होते की खूप चवदार असतं आणि त्याला एक वेगळी चव असते, आणि मी ते आज अनुभवले. धन्यवाद. वेलकम. खरंच छान होतं. पण बॅक टू द टॉपिक येऊया, आणि मी विचारेन की आपण म्हणतो एखादा प्रवास, एखादी जागा आपलं माइंडसेट चेंज करतं, जगण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतं, आणि पुन्हा आपण एक आपल्या कामाकडे, आपल्या आयुष्याकडे वेगळ्या प्रकारे बघतो. तुला कसं कधी जाणवलंय का? मला प्रत्येकच प्रवास अशा गोष्टी शिकवत असतो. म्हणजे बरेचदा असं होतं की जेव्हा हिमाचलला तुम्ही जाता किंवा उत्तराखंडला तुम्ही जाता, तेव्हा
खूप भीषण परिस्थितीत तिथे लोक राहत आहेत. म्हणजे कुठल्याही क्षणी तिथे दरड कोसळू शकते. तिथे आपल्या बेसिक गोष्टी पण वरपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप कष्ट आहेत. म्हणजे एक सिलेंडर आपल्याकडे लिफ्टने आपण पटकन 50 माळे पोहोचवू शकतो. तिथे एक सिलेंडर वर घेऊन जायला पण खूप कष्ट आहेत. तिथे प्लेन रोड्स नाहीये, तिथे सतत घाट आहे. सो ह्या आपल्याला वाटत असतील की हा टुरिस्ट डेस्टिनेशन, पण तिथल्या लोकांना रोजचा हा त्रास आहे. तरी सुद्धा ते लोक इतक्या आनंदात आणि चेहऱ्यावर स्माइल ठेवून असतात. तर मग आपण का नाही जगू शकत? आपल्याकडे तर सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याकडे हल्ली ऑनलाईन फूड ऑर्डर आहे, ऑनलाईन भाज्या येत आहेत, सगळं येत आहे. सगळं आपल्या लिटरली हाताशी आलेलं आहे. तरी सुद्धा आपल्यामध्ये क्रिप करण्याचा जो स्वभाव असतो ना, तो अशा सगळ्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला कळतं की तुम्ही खूप लकी आहात. सो तुमच्याकडे जे आहे त्यासाठी ग्रेटफुल राहा. हे मला प्रत्येक प्रवास सांगतो. आता हे तर झालं माइंडसेट चेंज करण्यासाठी, पण एखादा वाईट अनुभव असतो ना, की अरे माझा दिवस खूपच वाईट गेला ज्या दिवशी, किंवा एखादी जागा, अरे यार खरंच तो एक मोमेंट असतो की तो खूपच वाईट जातो. तो कुठला होता? सुदैवाने आजपर्यंत इतक्या देशांमध्ये मला तसा अनुभव आला नाहीये. आणि याही पुढे येऊ नये. पण कधीच असा अनुभव आला नाही की अरे यार वाईट गेला दिवस, किंवा हा ऑफकोर्स थकतो वगैरे आपण, ही गोष्ट वेगळी. पण रात्री जेव्हा थकून झोपतो त्यातही मला आनंद असतो की काहीतरी बघून झोपलो आज. पण असा वाईटच गेला किंवा त्या अनुभवच वाईट आला असं नाही झालं कधी. ओके. आणि एखाद्या जागी गेलीयस आणि खूप छान वाटलंय, ती स्वित्झर्लंड होतीच हो, आपली म्हणजे जागा. पूर्ण युरोपच खूप सुंदर आहे आणि खूप जाऊ दे, मी फार बोलणार नाही, पण खूप सुंदर आहे, खूप छान आहे. तू सोलो ट्रॅव्हलर आहेस आणि आपण सोलो ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला खूप सेफ्टी घ्यावी लागते. मग तू ट्रॅव्हल एजन्सीज कडून जातेस, की तू असा विचार केलास नाही मी माझी ट्रिप प्लॅन करेल आणि तशी जाणार? मी ट्रॅव्हल एजन्सीजला जाऊन सांगते मला माझी ट्रिप कशी प्लॅन करायची. सो ते आर द, म्हणजे ते सगळं त्या प्रकारचं बुकिंग आणि सगळं, सो ते सगळे अरेंजमेंट करून देतात. अच्छा. सो मी सगळं बुकिंग इंडियामधनच करून जाते, कारण तिथे जाऊन काहीतरी बघू वगैरे नाही. सो मी तशी सेफ राहते आणि तसं लक्झुरियस ट्रॅव्हल करते. ओके. कारण मला असं वाटतं की ह्यासाठीच तर कमावतो आपण. हो. मला खायला खूप आवडतं आणि फिरायला खूप आवडतं. सो लाईफ मध्ये सुद्धा मला पैसे साठवायचे तर जग बघायचंय मला त्यासाठी. म्हणून मी एक फंड वेगळा ठेवते. सो लक्झुरी ट्रॅव्हल करते, त्यामुळे सगळं बुकिंग इथनं भारतातनं निघतानाच सगळं बुक करून जाते. वाव! मी तुला काही प्रश्न विचारते पुन्हा एकदा आणि आपण मग त्यानुसार गप्पा मारूया. पण मला अजून एक किस्सा आवडेल, की तुझा एक फनी इन्सिडेंट आणि तू खूप हसलीस त्या गोष्टी. ओ वाव! अरे वा वा वा. सोल कढी आलेली आहे. फनी इन्सिडेंट आपण सगळं प्री प्लॅन असतं, प्री प्लॅन असतं. पण एक असं होतं की उशीर झाला आणि तुला पळापळ करावी लागली. बापरे, हा फनी इन्सिडेंट म्हणून नाही सांगता येणार मला. मी लहान होते, 9वीत होते, आणि बाबा मला आणि आईला, आम्ही तिघच ना, घेऊन चाललेले बाबा मनालीला. आम्ही जायचं ठरवलेलं, कुल्लू मनाली शिमला अशी ट्रिप होती आमची. ट्रिपला उद्या निघणार आणि आदल्या दिवशी आम्हाला कळलं की तो ट्रिपवाला पैसे घेऊन पळालाय. म्हणजे हा अनुभव फनी नाही म्हणता येणार, पण म्हणजे असा एक अनुभव आला होता. पण बाबा म्हणाले की सांगितलं होतं ना, म्हणजे मी तुला प्रॉमिस केलेलं ना फिरायला नेणं, आपण उद्याच्या उद्याच जातोय. म्हटलं बुकिंग वगैरे तर बोलले ते माहित नाही, पण आपण जातोय. बरं, ही मी 9वीत असतानाची वेळ. आपल्याकडे ऑनलाईन बुकिंग किंवा ऑनलाईन ह्या गोष्टी नव्हत्या. तेव्हा जास्तीत जास्त कॅशवर आपण डील करायचो. आणि मला आठवत आहे आजही, बाबांकडे 15,000 रुपये होते हातात. तो ट्रॅव्हलर घेऊन पळालेला पैसे, त्याचं टेन्शन, कसे ते परत मिळवायचे ही गोष्ट वेगळी. बट त्या 15,000मध्ये मग आम्ही पुण्याला गेलो ट्रेन पकडून. तिकडनं दौंडला, आय थिंक साऊथ दौंडला ट्रेन मिळते दुसरी, जी नॉर्थला जाते. असं काहीतरी आहे की जी उलटी येऊन अशी परत जाते वर, असं दौंड आहे ते स्टेशन. आणि झेलम एक्सप्रेस मिळणार होती आम्हाला तिकडे, ज्याच्याने आम्ही मनालीला, कुल्लू स्टेशनला का कुठे उतरणार होतो, मंडी वगैरे स्टेशनला. तर संध्याकाळी तिकडे रुमाल टाकून लिटरली ती ट्रेन लागता लागता लोक तिथे असे सीट्स पकडतात. जनरल मध्ये आम्ही जाणार होतो, आम्हाला बुकिंग पण नव्हतं. तू असंही एक्सपिरियन्स? हो, असं केलंय. लाकडी सीट्स होत्या तिथे. अच्छा. आणि बाबांनी लिटरली रुमाल टाकून चालू ट्रेनमध्ये ते चढले आणि मग त्यानंतर आम्ही तिथे तिघांनी, म्हणजे बाबा तर मध्ये बॅग होती त्याच्यावर झोपले होते 2 सीट्सच्या मध्ये, आणि मी आणि आई, आम्ही दोघी जणी, सीट आम्हाला दोघींना मिळाली होती. सो आलटून पलटून बाबा सीटवर येत होते आणि असं. सो आम्ही तसे पोहोचलो मनालीला. तिथे जाऊन आम्ही हॉटेल बुक केलं. आम्ही 7-8 दिवस कुल्लू मनाली सगळे व्यवस्थित फिरलो. आणि येताना मग आम्ही कुठली पंजाब मेल अशी काहीतरी एक्सप्रेस होती, मग शताब्दी एक्सप्रेस, अशा 2 ट्रेन्स करत करत आम्ही कल्याणपर्यंत आलो. तिकडनं मग आम्ही कर्जतला गेलो. सो हा फनी अनुभव नव्हता, पण मला एक असं झालं की काही होऊ शकतं कधीही. बट स्टील ते ज्या प्रकारे ट्रेनमध्ये चढायचं आणि पकडायची होती ना ती ट्रेन, आणि ते सगळं लोक ज्या प्रकारे उड्या मारत होती, दॅट वॉज फनी.
पण ऑफकोर्स खूप वेगळा अनुभव पण आला की जनरल आणि तिथलं ट्रॅव्हल बघितलं मी कसं असतं जेव्हा आपलं बुकिंग नसतं, मिळेल ती सीट आपली, हे सगळं मी तेव्हा बघितलं आणि मला असं वाटलं की आहे म्हणजे सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या पाहिजेत. आणि आणि मी मजा पण हो येते म्हणजे तेव्हा त्रास होतो हो आणि मी नंतर अनुभवलं पण ते हा. सगळं. आणि तेव्हा एसी बीसी काही नाही, हो. ट्रेन साधं ते जनरल मधलं आणि इतकं ती सीट मला लागत होती फक्त लाकडी सीट तेवढंच एक बाकी मजा आली मग मला 7 दिवस. मला हे ये जवानी है दीवानी मूवी पाहिलाय हो हो त्यामध्ये नाही का ते हो, सगळं असं हो. धन-धन-धन-धन. आणि तिथे मनालीला एक अजून एक अत्यंत कॉमेडी अनुभव हा होता की तिथे मी तेव्हा नॉनव्हेज खायचे, लहान होते खूप. तर समोर ऑमलेट आणि ब्रेडचं एक स्टॉल लागलेला होता. तर मला आई म्हणाली जा खालून ऑमलेट ब्रेड घेऊन ये आपल्याला, हॉटेलच्या इथे समोरच होतं. तर तिथे पोहोचल्यावर आहे ना त्यांनी असं एवढ्या मोठ्या भांड्यात ते एगचं ऑमलेट लिक्विड होतं आणि ते टाकत होते आणि बनवत होते. मला ना समहाव ते एग थोडं वेगळं वाटलं. म्हणून मी विचारलं की हे काय आहे असं वगैरे. तर तू म्हणला अंडा आहे. तर मी म्हटलं किसका अंडा आहे, म्हणजे मला असं विचारलं. मला ऑस्ट्रिच का अंडा आहे. मला असं झालं की नको. मी तशीच वर आले, म्हटलं आई ऑस्ट्रिचचं अंड आहे ते नको. तो तसा एक अनुभव आलेला तिथे की म्हटलं नको. आणि मग त्यामुळे मी अख्खा प्रवासभर कुठेही एग नकोच म्हटलं. बॉइल्ड दिसलं तर ठीक आहे पण अदरवाईज एगचा एनी फॉर्म नको. म्हटलं एक ऑस्ट्रिचचं अंड असू शकतं. ते तिकडे खातात. हो हो ओके बापरे तू खतरनाक आहे. ओके मी विचारते कधी फ्लाईट मिस केलीयस का आणि आय एम कमिंग म्हणून घरी बसलीयस. कधीच नाही. मी एक्स्ट्रा कॉशियस असते जेव्हा फ्लाईट्स असतात तेव्हा. ओके किंवा आता फ्रेंड सोबत फिरायला जायचंय आणि ते वाट बघताय तुझी एके ठिकाणी सपोज एका मार्केटमध्ये का तुम्ही सेम ठिकाणी भेटणार आहे आणि हा हा मी येते हा आणि घरीच आहेस. अगं हे विचारणारी मी असते कारण मी खूप पर्टिक्युलर आहे. बाकी सगळे घरी असतात आणि सांगतात की हो निघाली आहे पोचली आहे. त्यामुळे माझी इकडे भूमिका असते नेहमी, मी वाट बघत असते. अच्छा मोस्ट एम्बॅरेसिंग ट्रॅव्हल मोमेंट जे आज पण एकदम तुला घोस्ट करतोय घाबरवतोय अजून नाही. हा एक म्हणजे लंडनला जाताना मुंबई दुबई दुबई लंडन असं फ्लाईट होतं माझं. बरं माझ्या बाजूला जाणारे पण सेम फ्लाईटला चढणार होते आणि मी त्यांना 2:45चं फ्लाईट होतं पहाटे. मुंबई दुबई गेल्यावर मला काय ग्लानी आली काय माहिती. मी झोपले आणि मी तिथेच म्हणजे हे बोर्डिंग गेट आहे मी इथेच झोपलेले होते. आणि 2:45 वाजले लास्ट बोर्ड करणारी मी होते. त्यांनी अनाऊन्स करून थकले होते. एक सिक्युरिटी गार्ड येऊन मला शेवटी त्यांनी हे केलं की नाम म्हटलं युअर नेम इज बिंग अनाउन्स्ड, द फ्लाईट इज वेटिंग. म्हटलं बापरे म्हणजे माझं ते ब्लंडर होऊ शकलं असतं. पण थँक गॉड की मला त्या सिक्युरिटी गार्डने उठवलं. बट नाही तर मी लंडन फ्लाईट मिस केलं असतं. ओके झोप लागली होती. आणि आपण म्हणतो की फिरताना एखादा प्रवास होतो की प्रवासी आपल्याला खूप चिडचिड करून देतो. यार किती गप्पांना असं तो कोणता असा एक मोमेंट आहे अशी एखादी व्यक्ती भेटली आहे तुला आणि तू झाली की व्यक्ती नाही. आता हाँगकाँग टू मुंबई फ्लाईटलाच झालं होतं. खूप क्रँकी मुलगा होता. ओके आणि क्रँकी म्हणजे इतका क्रँकी होता की एअर होस्टेस पासून आजूबाजूच्या काकू मामी मावशी सगळ्यांनी त्याला अरे बाळा काय करू नको, काय हवंय तुला, काय झालंय हे विचारून झालं होतं. तरी पण तो अशाच झोन मध्ये रडत होता. एका पॉइंटला मला कळत नव्हतं की त्याला हवंय काय नक्की. काहीतरी त्याच्या आईकडे कसली चॉकलेट का काहीतरी होती ती त्याला हवी होती आणि गॉड नोस त्याची आई का देत नव्हती त्याला. पण अख्खं फ्लाईट असं उभं होतं बघत त्याच्याकडे की कधी थांबणार नाही. बरं नाईट फ्लाईट असली की सगळ्यांना झोपायचं असतं. तो शांत झाला 2-2.5 तासांनी. त्यानंतर मग आम्ही जरा शांत झोपलो. पण तोपर्यंत मला असं झालेलं अरे त्याला काय हवंय, त्याला खेळायचंय का आता, काय हवंय ते विचारा. बापरे नाही असतात आणि एखादा म्हणजे मला असं झालेलं त्या मुलाला त्रास होईल. ते इतकं हायपरून रडत होता, तो हायपरून ओरडत होता. मी म्हटलं बापरे ह्याला काही म्हणजे मेडिकल काही त्रास होतोय का काय. त्याची आई पूल होती ग, म्हणजे तिला माहित असणार की ह्याला काहीतरी हट्ट चाललाय. एअर होस्टेस बिचारी येऊन त्याला थांबवतीये, रडणं नाही. पण नंतर मग झाला शांत. बापरे असा एखादा मोमेंट की तुला भरून आले खूप एखाद्या जागेवरती आणि ती लेवल 10 आहे. हो गॉड ते फिलिंग आता पण आठवलं तरी होतं. मी पॅरिसला गेले होते आयफेल टॉवरवर आणि समिटला गेले होते. लास्ट टॉप वाली एकदम लेवल असते तिथे. तिथे गेल्यावर मला असं झालं ना की दिस वॉज इट, ह्यासाठी सेव्ह केलेलं किंवा ह्यासाठी केला होता अट्टहास. ते फिलिंग आलं मला तिथे गेल्यावर. आणि असं झालं होतं की आई बाबा किंवा आपली माणसं माझ्याबरोबर तिथे हवी होती त्या क्षणी ते अनुभवायला की काय दिसतं म्हणजे आपण किती हाईटवर असतो तिथे, किती हाईटवर असतो. तेव्हा तिथे जाणवलं होतं.
आणि दुसरं मला म्हणजे हे तर मॅनमेड वंडर आहे. दुसरं सेम फिलिंग आलं होतं मला केदारनाथ. जेव्हा हायएस्ट पीक बघतो ना आपण आणि आपण केदारनाथच्या देवळाजवळ असतो आणि तरीही अजून मागे एक मोठा पर्वत दिसतो, तेव्हा असं वाटतं की निसर्गाचं हे कुठलं रूप आहे. मागे जी मोठी शिळा येऊन थांबलेली आहे ती ज्याच्यानी देऊळ वाचलं ती बघितल्यावर तेव्हा पण हेच फिलिंग आलं होतं की हे काय आहे, म्हणजे काहीतरी वेगळं अनुभव तेव्हा एक भरून आलं होतं मला, की असं वाटलं होतं की हे फिलिंग मी माझ्या बरोबरच्या जास्तीत जास्त माणसांना मी द्यायला हवं होतं, की हे काय फिलिंग आहे जे एक्सप्लेन नाही करू शकत. सो एक मॅनमेड ठिकाणी आलं होतं आणि एक निसर्गाच्या ठिकाणी देवाच्या, ही दोन फिलिंग आहेत. तुझ्या बोलण्यातून कळते की तू देवाला मानते, देव आहे. आणि जेव्हा तू आता म्हणालीस की तू खूप अशी देवस्थान फिरलीयस आणि तुला अजून फिरायची आहे, मग तुला कधी एखाद्या तशाच देवस्थानाच्या ठिकाणी असं जाणवलंय का की खरंच देव आहे, मला गुजबम्स येत मला हो. ऐकायला. अगं तुला सांग, छोटासा किस्सा इथे सांगितला तर चालेल हा का? हा सांग. केदारनाथलाच गेलेले तेव्हा हम्म, असं ना सतत तिकडचे गुरुजी आणि सगळे लोक सांगत होते, दर्शन हो गया ना तो निकलो, दर्शन हो गया तो हम्म, निकलो. कारण बरीच लोक तिथे रील्स करत बसतात, टाइमपास करतात. आणि मी तिथे पोहोचले ना तेव्हा असं ब्राईट सनशाईन होतं. 8 वाजता सकाळी मी पोहोचले तिथे. माझं तासाभरात दर्शन झालं. मी तिथेच नाश्ता केला आणि मी जरा अशी फिरत होते, सगळं बघत होते काय कसं आहे. शांत बसले होते तिथे. तर तिथे ना सारखं हे ऐकू येत होतं की हो गया ना तो निकलो, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की निघा, जे काय इथनं निघा. आणि मला कळत नव्हतं असं का म्हणतायत. विदिन हाफ अन आवर तिथला अख्खा हे चेंज झालं सगळं. ढग आले आणि आपल्याकडे नॉर्मल गडगडाट खूप वेगळा असतो हो. श्रावणी. डोंगरांमधला गडगडाट आहे ना ऐकून मला असं झालं की हे काय होतं, अशा प्रकारचा गडगडाट ऐकू येतो इथे. आणि पाऊस सुरू झाला. अगं काळे ढग, म्हणजे 1 तासाभर आधी जे क्लायमेट होतं ते कम्प्लीट चेंज होऊन असं विचित्र रौद्र रूप, म्हणजे मला असं झालं हा शंकरच आहे शेवटी, त्याचं रौद्र रूप आहे हे. आम्ही डिसेंड करायला लागलो, मी पटापट खाली उतरायला लागले, बट मला ना तिथे उतरता उतरताना पण जो पाऊस सुरू झाला, म्हणजे मला केदारनाथ हो. फिल्मची आठवण झाली एका पॉइंटला, की जे काय झालं होतं केदारनाथला त्या दरम्यानचं मला आठवायला लागलं. म्हटलं हे काय आहे काय आहे. तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की देव येतो, देवाचं देव पण आहे तिथे. तुम्ही तिथे जास्त टाइमपास कराल, फालतूगिरी करायला जाल तर तो तुम्हाला हकलवणारच आहे. अच्छा. आणि ते फिलिंग मला तिथे जाणवलं. आणि तुला सांगू, म्हणजे ती पॉवर जाणवली मला तिथे, की ती पॉवर आहे तिथे. एक वेगळं मॅग्नेटिक फील्ड आहे केदारनाथला आणि तो तुम्हाला काढतो बाहेर तिकडनं. नाही म्हणजे नाही, काय हिंमत तुमची थांबायची अशा प्रकारचे ढग आणि हे बघितल्यावर. सो तेव्हा मला अंगावर काटा आलेला की मी मम्माला म्हणजे फोन पण नव्हते करू शकत, कारण अचानक सगळे सिग्नल्स आणि सगळं हा डाऊन बरोबर. झालं. म्हणजे कोणी सांगूच शकणार नाही की 10 मिनिटं आधी असं होतं इथे. आणि इतकं चेंज झालं आणि मी खाली 2.5-3 तासात पोहोचले. मी खाली मी म्हणजे कशी पोहोचले माझं मला माहिती, बट खाली आल्यावर मला जाणवलं की काहीतरी वेगळं अनुभवलं आपण वरती, जे आपल्याला एक्सप्लेन नाही करता येणार. आणि जे शंकराच्या किंवा महादेवाची जी ताकद आहे ना, ती वेगळी ताकद तिथे मी जाणवली बाबा. भीती बापरे. वाटली. आणि सो ती पॉवर तिथे जाणवली आणि मला असं झालं की निसर्गात किंवा त्या गोष्टीत ताकद आहे, त्याच्या बाबतीत आपण मस्ती करू नये. सो ते फिलिंग आलं होतं. तू म्हणलीस की सगळे टाइमपास करतात किंवा बऱ्याच अगं गोष्टी उगाच रील्स बनवतात तिथे जाऊन, किंवा केदारनाथ ट्रेक किया मैंने, तर ते ट्रेक नाहीये तो. तुम्ही जे ग्लॅमर टाइप्स त्याला हे करताय ट्रीट, तसं नाहीये ते. शंकराचं स्थान आहे, खूप पवित्र ठिकाण आहे ते, तर त्याचं पावित्र्य जपा, एवढंच म्हणणं आहे माझं. उगाच तुम्ही सगळीकडेच जाताय तर सततच हे असं नका करू. आणि तुम्ही तुमचा प्रवास शूट करणं वेगळं किंवा तिथल्या गोष्टी दाखवणं, पण तिथे जाऊन नाच करणं, तिथे जाऊन बऱ्याच गोष्टी मी बघितल्या, तर तसं नका करू असंच मला वाटतं. कारण देवाचं पावित्र्य आहे तर ते जपलं पाहिजे आपण. ओके. म्हणजे ऐकून घुसबम्स झालेला एक असं पण असू हो शकतं. हो, आणि निसर्ग डायरेक्ट चेंज होतो अगं. डेंजर आहे. तुला ती भीती नाही वाटत का की अरे आपण प्रवास करतोय, कारण आपण बऱ्याचदा बघतो की आपण ज्या वेळी प्रवास करायला जातो ना त्यावेळी एक न्यूज येते की तिथे असं असं घडलं. माझ्या वेळेला झालं होतं अगं, झालं होतं असं की मी अशी अचानक गेले केदारनाथला. त्यामुळे मी सतत बघत होते की मला हेलिकॉप्टर मिळतंय का वर जायला केदारनाथ. केदारनाथला. आणि मला वाटेल ते रेट सांगायला लागले. 45,000 एका ट्रिपचे सांगायला लागला तो माणूस. मी म्हटलं एवढं काय आहे, सतत वेगवेगळे. सो मी लिटरली आज रात्री निघायचंय मला, चालत निघाले असते तर रात्री निघणार होते. तोपर्यंत मला त्यांनी नाही दिलं कन्फर्मेशन हेलिकॉप्टरचं. शेवटी मी म्हटलं की त्याच्या मनात नाहीये मी हेलिकॉप्टरनी जाणं. मी गेले वरती तशी बाय रोड, म्हणजे त्या ह्याच्यावरनं. आणि बघ ना, दुसऱ्या दिवशी पाऊस असा झाला, जे लोक हेलिकॉप्टरने गेलेले त्यांना तिथे स्टे करावा लागला, कारण हेलिकॉप्टर सर्व्हिस बंद होती. मी आले माझी व्यवस्थित खाली. म्हणजे काहीतरी होतं, देव काहीतरी सांगत असतो, ते संकेत आपल्याला कळले पाहिजे.
सो ओके. त्या रिसिव्हिंग एंडला तुम्ही असणं गरजेचं आहे. नाहीतर देव तुम्हाला सांगतोय 10 वेळा नको करू नको करू, तरी आपण तेच करतोय. तर तसं नाही. तर सुदैवाने मी खूप प्रयत्न करून ते नाहीच झालं, तर ते देवानीच नाही होऊ दिलं. नाईस. म्हणजे असंही असंही होतं. असंही होतं. कारण आपण म्हणतो की नाही आपण फिरायचंय वगैरे पण नाही कधी कधी होतं असं की आपली ट्रिप एखादी कॅन्सल होते किंवा पुढे जाते, तर कदाचित तेव्हा काहीतरी घडणार असेल म्हणून ती पुढे जाते. तसं आहे. तुला एखाद्या जागेवरती खूप छान जेवण मिळालंय आणि तू आता पुन्हा तिथे जायला अशी आतुर आहे. उत्तराखंड, तिकडचे आलू पराठे आणि तिकडचं जेवण खूपच टेस्टी होतं. त्यामुळे तिथे पुन्हा एकदा जाणार आहे मी. ट्रिप मधून पेशन्स, इंडिपेंडन्स जाणवतो. हो, पूर्ण लिबरेट होता तुम्ही कम्प्लीट. आता नवीन कुठली ट्रिप करणार आहेस किंवा आता असं खूप छान वाटतंय आणि तू त्या काही व्यक्तींना तुला तुझ्यासोबत घेऊन जायचंय. मी प्रत्येक वेळेलाच मी भारतातलं एक देवस्थान करते आणि बाहेरची एक ट्रिप करते. सो आता काही दिवसातच जातीये मी एका, त्याचा मी ब्लॉग टाकणार आहे. तर आता काही बोलत नाही. सो ते आहे आणि बाहेरची ट्रिप पण प्लॅन चालू आहे. नाही म्हणजे मज्जा आहे आता. हो, हो, हो. आणि कोणाला सोबत घेऊन जायला आवडेल? आता आमची मुलींची ट्रिप प्लॅन करणं सुरूच आहे. तर त्या मुली माझ्या बघू सेटवरच्या, आम्ही कसं काय कधी आमचं ठरतंय. पण अदर दॅन दॅट माझी पण एक ट्रिप आहे प्लॅन मध्ये. खूप वेळा असं होतं ना की आपण ग्रुप प्लॅन करतो पण ग्रुप प्लॅन मध्ये कधी सक्सेसफुल होते आणि मग चिडचिड होते, "अरे काय आहे यार आपण सगळं तयार आहे." आणि तू मला असं वाटतं तूच लीडर असशील, हो, हो. सगळं प्लॅन तूच करत हो. असशील आणि मग तुझी येतेच का येतोयच काय असं होतंय का कधी आणि तूच निघून गेलीस नंतर? अगं नाही, हे माझं गिरनारच्या वेळेला झालं होतं. अच्छा. म्हणजे 7-8 जणांचा ग्रुप होता. ऐन वेळेला सगळे कॅन्सल होत 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 गेले. शेवटी मी म्हटलं तुम्ही आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्या शिवाय मी जाणार. आणि मी गेले गिरनारला, मी एकटी गेले. सो माझा स्वभाव तसा आहे की तुम्ही येत असाल तर ठीक आहे, नाही तर मी एकटी जाणार. ओके. आणि देवाच्या स्थानी जायला आपल्याला कोणाचीही गरज नसते, एकट्यानेच जावं रादर तिथे. पण आता आमच्या सेटवर आम्ही मुली सगळ्या प्लॅन करतोय आणि त्यातलीच एक छोटीशी म्हणजे आम्ही शेगावला जाऊन आलो आता काही दिवसांपूर्वी. मी, प्रियंका आणि प्राजक्ता ताई. सो आम्ही म्हटलं ठीक आहे, एक दिवस तर आपण एकमेकींना असे झेलू शकतो. म्हणजे पुढचे काही 4-5 दिवस होऊ शकतात. पुढचे 4-5 दिवस आम्ही एकत्र राहू शकतो तसे, असं आम्हाला एक टेम्परामेंट कळली. आणि आम्ही तिघींनी खूप मजा केली अगं. म्हणजे एकाच दिवसाची ट्रिप होती ती, पण मेमरीज सांगशील का? खूप मजा. तुला म्हणजे कसं सांगू मी, खूप धमाल केली आम्ही. एकतर आम्ही भर उन्हाळ्यात तिथे गेलो. 12 मे ही तारीख होती, आम्ही गेलो ती आणि 46 वगैरे टेम्परेचर होतं तिथे शेगावला. बरोबर. तो उतरल्यावरच आम्हाला असं सारखं वाटत होतं की हे असं का होतंय आपल्याला, इतकं गरम म्हणजे जळत होतं आणि गरम वाफ जी मारत होती त्याच्याने मग आम्ही तोंड वगैरे पूर्ण बांधूनच बसलेलो. पण काय अनुभव आला यार, काय दर्शन झालं आमचं आणि खूप सुंदर छान जेवलो पण आम्ही, आमचं दर्शन छान झालं. मग आम्ही पुढे ते महालक्ष्मीचं एक शक्तीपीठ त्यांनी तिथे एक बांधलंय नवीन, तिथे गेलो. शेगाव कचोरी खाल्ली आणि खूप मजा केली अगं आम्ही तिघींनी. खूपच मजा आली. आम्ही उनो खेळलो वेड्यासारखी. आम्ही स्टेशनवर बसून उनो खेळत होतो, ट्रेनमध्ये उनो खेळत होतो. खेळत होत्या त्या दोघीच, मी घरातच होते पण खेळलो. आता हे असं ऐकल्यावर एक छान, मी तुला मगाशी म्हणाले तू ये शिवानी हे दिवानी मूवी पाहिलाय आणि त्यामध्ये कसं आपण एक अनएक्सपेक्टेड ट्रिप प्लॅन करतो, बऱ्याच गोष्टी अनएक्सपेक्टेड होतात, पळतोय मारतोय असं काही ना काही घडतंय. तर असं ट्रिप अनुभवायला आवडेल का? करून झालं. कुठलं? म्हणजे मी कॉलेजला वगैरे असताना अशा अनेक ट्रिप्स केल्या ग. अच्छा. ज्याच्यामध्ये हे असं इम्प्रॉम्प्टू प्लॅन्स करायचे आणि निघायचं. आता असं वाटतंय की आता शांतपणे जावं, लिजर ट्रिप्स घ्याव्या, लक्झुरियस ट्रिप्स घ्याव्या. ऑफकोर्स अजूनही कर्जतला आम्ही बहीण भाऊ आहोत सगळे. तर आम्ही 9 जण होतो आणि एक एर्टिगा. आम्ही 9 जण एर्टिगा मधून गोव्याला गेलो होतो, कर्जत ते गोवा. 4 दिवस तिथे राहिलो, धमाल केली. आणि आमचं ठरलं होतं तिथे की येता जाताना माझ्या 2 भावांनी गाडी चालवायची आणि गोवा मधलं सगळं लोकल मी ड्रायव्हर होते. सो तिकडचे एक कोलवा बीच म्हणून एक आहे जिथे गाड्या चढतच नाहीत. सो तिकडचे एक्सपर्ट ड्रायव्हर मी होते. So अशा बऱ्याच ठिकाणी तिथे गाड्या चढवाव्या लागतात, तिथे मी होते. आणि बाकी लोकल पूर्ण ड्रायव्हर पण मीच होते गोव्यातला. सो अशा आम्ही इम्प्रॉम्प्टू गेलो होतो. तुला एक सजेशन देऊ? तू तुझी ट्रॅव्हल एजन्सी ओपन आवडेल, मला तेही आवडेल. आणि मला ऍडव्हेंचर ट्रिप्स करायला जास्त आवडेल. ऍडव्हेंचर ट्रिप्स जे असे यंगस्टर्सला जायला आवडतं ना. सो आम्ही तसे 9 जण गेलो आणि काय धमाल केलेली. आणि आजही आम्ही असे बहीण भाऊ सगळे आमचा ग्रुप सकाळी डिस्कशन झाले की भेटा आता, काय कधी नेक्स्ट कुठे जायचं. आणि आम्ही खूप मजा करतो असे. आता तू इतकी धमाल करते किंवा एवढं एक्सप्लोर करते, पण तुला कोणी येऊन भेटलं आणि बोलले वाटत नाही ना तू अशी असेल? हो, खूपच बोलतात. म्हणजे खूप, म्हणजे मला तर एवढं बोलतात की बापरे बापरे,
तिथे तर काय बोलत नाहीच, इथे किती बोलतेस वगैरे असंही बोलतात. बट दॅट इज ओके, प्रेमानेच येतात बोलायला. मला असं वाटतं आपण ह्या विषयावरती खूप गप्पा मारू, आपले खूप किस्से बाहेर येतील, हो. पण मी फार वेळ तुझा घेत नाही आणि थँक्यू सो मच. खूप छान वाटतं सोलकढी पिली थँक्यू. आता आपलं सोल ह्याच्याने छान थंड होईल. खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. Thank you, खरंच thank छान you. वाटलं आणि आपण पण ट्रिप प्लॅन करू. येस, करूया आपण असा एक छान ब्लॉग करूया. तू ये कर्जतला. येस, चालेल. पावसाळी नक्की. ब्लॉग. चालेल, नक्की करू आपण. मज्जा करू आणि त्या दिवशी. थँक्यू. मला पण इथे बोलवलं, छान छान जेवण दिलं मला, सोलकढी पण आता मिळते आणि बऱ्याच दिवसांनी मला एक असा मी टाइम मिळाला, त्यासाठी थँक्यू. आम्हास गिफ्ट पण मिळणार असते. हो, तुम्हाला गिफ्ट पण मिळणार असते. हा माझ्याकडून छोटूसा बुके. अय्या, हे किती वेगळं आहे. थँक्यू सो मच. खूपच क्यूट आहे हा. किती छान राहिला माझ्याकडे. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी जुई गडकरी आणि आज मी आले आबाचा ढाबा या रेस्टॉरंट मध्ये माझ्या एका ब्लॉगच्या शूट साठी. आणि इथलं जेवण मी ट्राय केलं. मी भरली वांगी खाल्ली आणि ते पण कांदा लसणा शिवाय. मला खूप छान वाटलं. खूप छान आणि टेस्टी जेवण होतं इथलं आणि मी सगळ्यांना सांगेन की इथे नक्की तुमच्या कुटुंबाबरोबर भेट द्या, कारण मी पण माझ्या फॅमिलीला इथे घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच.